सांगायचंय, खाली बसलेल्यांना नाही, कारण नेत्यांच्या इशाऱ्यावर ही खालची लोक आहेत। तुम्हा आम्हाला ही जातीवादी भाजप जर मातीत काढायचं असेल, ही मस्तीवान तळभत्री पंतप्रधान ह्या देशातून हातभार करायचा असेल, तर इथं स्टेजवर बसलेल्या नेत्यांच्या मनगटात न्याट जी आहे ती न्याट दावण्याची गरज आहे। नुसतं आपल्या मागे येणाऱ्या जनतेच्या जीवावर नका बोलू आपण। मला माहिती आहे, मी एका वर्षामध्ये माझ्यावर या तळभत्री सरकारनं 15 गुन्हे दाखल केलेत। आपण यांच्या विरोधात आवाज उठवल्यानंतर जसं काय सलगडी ठेवण्यासारखी काही यंत्रणा या भाजप सरकारच्या घरात काम करते, त्या पद्धतीनं पोलीस यंत्रणेचा वापर केला जातो, ईडीचा वापर केला जातो, सीबीआयचा वापर केला जातो आणि लढणाऱ्या कार्यकर्त्यावर खोटे गुन्हे केले जातात, त्याला आतमध्ये घातलं जातं। मित्रांनो, एक किस्सा सांगतो। तिथं काय झालं, खासदारांना काय केलं हे मला माहिती आहे, तुम्हाला माहिती आहे। तिथं जायची गरज नाही, ही तुम्हाला समजावायची गरज नाही, ही तुम्हाला काय लवकर कळणार नाही, ही फक्त वरच्या नेते मंडळींना कळतंय। परवा मी एका कार्यक्रमाला गेलो होतो राज्याच्या दौऱ्यावरती, त्या ठिकाणी खूप मोठा कार्यक्रम चालला होता आणि मी तिथून चाललो होतो। मित्रांनो, तिथं कार्यक्रम चालू असताना एक गरीबाचं पोरगा, त्याच्या पायात चांगला बूट होता, अंगावर चांगले कपडे होते, खिशाला पेन होता, इन केलेली होती, फक्त ती पोरगा गरीबाचं होतं आणि त्या ठिकाणी कार्यक्रमाकडे बघत बघत चाललेलं होतं। त्यावेळेस तिथं कार्यक्रम बघत असणारे बगल बच्चे काही तिथं उभारले होते, त्यांना त्याचा धक्का लागला। मी नीट सांगतोय, नीट ऐका मित्रांनो, तुम्ही पेटून उठला पाहिजे तर ही क्रांती होईल, नाहीतर तुम्ही ऐकून घरी गेला तर काही होणार नाही। आपल्यावर 12 बैलाचा चौरा नांगरी मोदी फिरवायला लागलाय आणि त्यावेळेस चुकून धक्का लागल्यानंतर तिथल्या गावगुंड हातभट्टीच्या उलादीने, त्या दादागिरी करणाऱ्या गावगुंडाने त्या गरीबाच्या पोराला कुत्र्यासारखा मारला, तुडवला, त्याच्या अंगावरची कपडे देखील राहिली नाही। ते मित्रांनो, त्यावेळेस तिथं सोडवायलाही कुणी आलं नाही। 2-5 मिनिटाच्या अंतरावरती लगेचच तिथं एक दारुडा बेवडा आलं, त्याच्या तंगड्यात तंगडा अडकत होता, पायात पाय अडकत होता आणि स्टेजवरून आवाज आला, दादा तुमची आई इथं घाला म्हणले लवकर स्टेजवर। मग विचार केला, अरे हे असं कशी काय भानगड, तर त्या दारुड्याला बोलवून स्टेजवर सत्कार करण्यात आला। पण त्यावेळेस लक्षात आलं की कार्यक्रम भाजपचा होता आणि ती दारुड बेवड ही भाजपचा कार्यकर्ता होता, म्हणून त्याचा सत्कार करण्यात आला। अरे गरिबानं, जर आपली पोरं किती जरी चांगली असेल तर काय फायदा नाही होणार, उपयोग नाही होणार, तुम्हाला आम्हाला मार खावा लागेल, कारण ही जातीवादी भाजप केंद्रात बसले, लक्षात ठेवा। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।